शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे. तुम्ही कधी तुमच्या मातीचा रिपोर्ट काढला आहे का? त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब असतो. आणि तो जर 0.5 पेक्षा कमी असेल तर समजून घ्या तुमची माती ही कमजोर झाली आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण समजून घेणार आहोत की ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणजे नेमकं काय आणि तो आपल्या मातीसाठी, आपल्या शेतीसाठी इतका महत्त्वाचा का बरं आहे. मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शेणखत, पालापाचोळा, झाडांचे मूळ, पिकांचे अवशेष हे सर्व गोष्टी जेव्हा आपल्या शेतामध्ये घुसतात तेव्हा त्यापासून ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे सेंद्रिय पदार्थ तयार होतो. आणि या ऑर्गॅनिक मॅटर मध्ये जो कार्बन असतो त्यालाच आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणतो. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन हे काही बाहेरून वेगळा टाकायचा पदार्थ नाही आहे, हे नैसर्गिक प्रक्रियेतून मातीमध्ये तयार होते आणि मातीला जिवंत ठेवते. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो मातीमधले जीवाणू. आपल्या मातीमध्ये लाखो प्रकारचे जीवाणू असतात, जसे की बॅक्टेरिया, फंगी, ॲक्टिनोमायसिटीज, आणि हे जीवाणू सतत काम करतात. जेव्हा आपण आपल्या मातीमध्ये शेणखत, पालापाचोळा टाकतो तेव्हा हे जीवाणू त्याला डिकम्पोज करतात आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपल्या मातीमध्ये डिकम्पोज होते तेव्हा हळूहळू त्यामधून ऑर्गॅनिक कार्बन तयार होते. पण जर जीवाणूच कमी असले तर ही प्रक्रिया थांबते आणि हळूहळू माती ही निर्जीव होत जाते. म्हणूनच ऑर्गॅनिक कार्बन आणि मातीमधील जीवाणू हे एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहे. ऑर्गॅनिक कार्बन हे जीवाणूंचं अन्न आहे आणि जीवाणू हे ऑर्गॅनिक कार्बन तयार करणारा मुख्य घटक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की ऑर्गॅनिक कार्बन इतका महत्त्वाचा का बरं आहे. सर्वात आधी म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनमुळे मातीची रचना सुधारते, माती भुसभुशीत होते आणि पिकांच्या मुळांची ग्रोथ व्हायला सोपी जातं. त्यामुळे पिकांची देखील चांगली वाढ होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पाणी कमी दिलं तरी सतत ओलावा राहते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दिलेलं खत, तुम्ही टाकलेलं खत हे जास्त परिणामकारक ठरतं, कारण ऑर्गॅनिक कार्बन न्यूट्रिएंट्स मातीमध्ये ठेवतो आणि हळूहळू पिकांना उपलब्ध करून देतो. आणि याशिवाय मातीतील सूक्ष्मजीव हे सक्रिय राहतात, ज्यामुळे संपूर्ण सॉइल इकोसिस्टीम ही मजबूत होते. पण जर आपल्या मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल तर माती कडक होते, पाणी लगेच वाहून जातं आणि पिकांचं भरण पोषण देखील होत नाही. याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर होतो. आपला खर्च वाढत जातो पण उत्पादन मात्र कमी येते. आज अनेक शेतकऱ्यांचा हा अनुभव येतोय आणि याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्या जमिनीमधलं ऑर्गॅनिक कार्बन कमी होणं. पूर्वीच्या काळात शेणखत, पालापाचोळा, कळबा, पिकांचे उरलेले अवशेष हे सर्व शेतातच कुजायचं, त्यामुळे त्यावेळेस ऑर्गॅनिक कार्बन हे मेंटेन राहायचं. पण आज आपण हा सगळा सेंद्रिय कचरा जाळतो, केमिकलचे खत जास्त वापरतो आणि शेणखत तर फारच कमी टाकतो. यामुळे जीवाणूंची संख्या कमी होत चालली आणि ऑर्गॅनिक कार्बन देखील कमी होत चाललं. म्हणूनच तुम्हाला जर शेतीतून खरोखर बदल घडवायचा असेल तर सर्वात आधी ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्बावर लक्ष द्या. कारण खत, पाणी आणि इतर गोष्टींचा तेव्हाच फायदा होतो जेव्हा आपली माती जिवंत असते. आणि आपली माती, आपली शेती हे जिवंत ठेवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. आणि मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगेल की आपल्या मातीमधला ऑर्गॅनिक कार्बन नेमका कसा वाढवायचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सर्वांना शेअर करा आणि या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.